खरं तर आम्ही ज्या ठिकाणी आता चाललो आहोत ना, तिथे जायचा प्लॅन आमचा नव्हताच. पण अचानक ठरलं आणि विशालने आयत्या वेळेस प्लॅन आणि प्लेस दोन्ही चेंज केले. मला म्हणाला की आज आपण निसर्गाचं सौंदर्य पाहायला एका ठिकाणी चाललो आहोत. आता ते ठिकाण नक्की कुठे आहे, चला तर बघूया. ते निसर्ग सौंदर्य पाहायला तुमच्या इतके मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. तर मंडळी, तो चेंज केलेला प्लेस म्हणजेच दापोली येथील केशवराज मंदिर. केशवराज हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साधारण 7 किलोमीटरवर आसूद गावात आहे. दापोली हर्णे मार्गावरून जाताना 6 किलोमीटरवर आसूदबाग ठिकाण लागते. तिथून उजवीकडे 25 ते 30 मिनिटं चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज विष्णूचे मंदिर लागते. मंदिराच्या दिशेने जायला एक पायवाट आहे. त्या पायवाटेवर चालत असताना आम्ही पावला पावलावर स्वतःला हरवत होतो. इतकं सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आपल्या डोळ्यांना आणि मनाला भारावून टाकत होतं. एक एक मोदक खाऊनच जाणार आहे. जो ते बोलले ना मोदक त्याच्याकडे एक एक मोदक खाऊन जायचं आहे. जसं की आम्ही त्या काकांना प्रॉमिस केलं की आम्ही त्यांच्याकडचा एक एक मोदक तरी खाऊन जाणारच. तुम्हाला या जागेत सुपारीची झाडं जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. जिथे पाहाल, जिथवर तुम्ही पाहाल तिथपर्यंत तुम्हाला उंच उंच अशी नारळाची आणि सुपारीची झाडे दिसतील. अगदी घनदाट झाडीत आपण चालतोय असे वाटेल. त्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. या गावाला ना देवाने अगदी भरभरून सौंदर्य दिले आहे. असे म्हणतात की केशवराज हे मंदिर एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे आणि हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे, जिथे आपल्याला शांतता आणि अध्यात्म या दोघांचा एकत्र अनुभव घेता येतो. असेही म्हणतात की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे, त्यामुळे या मंदिराला पांडवकालीन मंदिर मानले जाते. मंडळी, आपलं कोकण खरंच सौंदर्याने नटलेलं आहे आणि जर हे सौंदर्य पाहायचं असेल तर तुम्हाला कोकण प्रवास करावाच लागेल. खरंच जितकं फिराल तितकं तुम्हाला नवीन नवीन अनुभव मिळतील, जसे आम्हाला मिळत आले. आम्ही आतापर्यंत जे जे स्थळ निवडले आहेत ना, तिथे ग्रीनरी फार जास्त प्रमाणात असते आणि खरंच मनाला अगदी प्रसन्नता देते. मंदिराची वाट सुपारीच्या वाडीतून जाते. सुरुवातीला मातीच्या 50 पायऱ्या लागतात, मग नदी आहे आणि त्या नदीच्या ब्रिजवरून आपल्याला अलीकडून पलीकडे जावे लागते आणि मग तिथून चालू होते खरी कसरत. मंदिराजवळ जायला एकूण आपल्याला 250 पायऱ्या चढाव्या लागतात. 50 उतरत्या आणि बाकीच्या 200 चढत्या. जवळजवळ अजून 200 मातीच्या पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत आणि ते चढत असताना खरंच आमचे पाय लिटरली दुखले होते. मध्ये मध्ये तर मी बसून बसून थोडा टाइमपास करत करत चालले होते. हां, मजा पण येत होती कारण खूप छान वाटत होतं. अशा वातावरणात थकवा जाणवत होता, पण तो एकदम असा त्रासदायक वाटत नव्हता. असा सीन आला. वेअर इज द टेम्पल, वेअर इज द टेम्पल, देखो टेम्पल किधर है, वेअर इज द टेम्पल, टेम्पल बहुत दूर है, देखो इधर से, वेअर इज द टेम्पल. अभी आता तो सीन कसा उचलायचा, त्याला उचललं तर देव मला उचलेल. सो आपण चालतच जाऊया. विशालने मला बोलण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. पायऱ्या चढत चढत खरंच थकवा आलेला होता, पण तो थकवा मनात थोडासा जाणवत होता म्हणून आम्ही त्या ब्रिजजवळ एक छान अशी नदी होती, जिथून गार पाणी वाहत होता. तिथे बसून थोडा वेळ शांतत बसलो
मीही शांत होते, विशालही त्याचं चाललेलं होतं, त्याचं शूट चाललेलं होतं. पण मला अशा ठिकाणी बसून थोडा वेळ घालवायला फार आवडतं, कारण अशा ठिकाणी मी स्वतःलाच भेट देते. 10,000 वर 10,000 खाली विदाउट एनी रोप. पायऱ्या चढून चढून तर विशाल पण खूप थकला होता, पण एवढंच की तो मला दाखवत नव्हता. जसं तो मला बोलायची एकही संधी सोडत नव्हता, तशी मीही त्याची मस्करी करायची एकही संधी सोडत नव्हती. खूप रेअर असं आम्हाला एकमेकांना बोलण्याचा ना खूप रेअर संधी मिळते, ती आम्ही अजिबात सोडत नाही. मंदिरात जात असताना आम्हाला हे असं काहीतरी दिसलं, त्यात काय निशाण होतं काही कळलं नाही. नक्की ते पायाचं निशाण होतं की अजून काही वेगळं निशाण होतं माहीत नाही, पण ते काहीतरी देवाच्या रिलेटेड होतं असं कळतंय की ते बोलतात ना काहीतरी ऐतिहासिक असेल असं वाटतं आम्हाला. त्याची पुरेपूर माहिती नाही आहे आमच्याकडे. तर मंदिराजवळ जाण्याच्या या अजून 25 पायऱ्या आम्हाला चढायच्या होत्या. त्या 25 पायऱ्या चढून झाल्यानंतर मंदिर दिसणार होतं. तर 25 पायऱ्या चढलो कसे तरी आणि मंदिर येण्याची वाट बघत होतो. मी पुढे पुढे, विशाल मागे मागे, कॅमेरा घेऊन हेच चाललं होतं. गेले जवळजवळ अर्धा तास आम्ही हेच करत होतो, चालतोय. तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये हेच पाहत असाल की आम्ही फक्त चालतोय. पण त्या चालण्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे, मजा आहे. मंडळी, मंदिरात काळ्या दगडाची केशवराजाची मूर्ती आहे. सुंदर असे लाकडी मंडप आहे. मंडपात आम्ही थोडा वेळ बसलो सुद्धा. खूप छान गारवा आहे, छान वारा असतो तिथे. आम्हाला काय भेटलंय बघा, ते कदाच तुम्ही इंस्टा आणि अशा ह्याच्यामध्ये वाचलं असेल की ह्याचं झाड किंवा वेल लावलं ना ते खूप काही पवित्र विष्णूचं फूल आहे असं मानलं जातं. मी इंस्टावर ऐकलं होतं, पण चांगलं आहे. आणि माकड तर खूप चढली आहेत वर. आमच्याकडे म्हातारे कोण नाही सुपाऱ्या खायला, तुला घ्यायचे घे. तिच्या आजीला पाठवता माकडाकडे. चला हा घेतला. मंदिराबाहेर एक काळ्या दगडातील गोमुख सुद्धा आहे. असे म्हणतात की त्या गोमुखातून 12ही महिने पाणी वाहत असते. वरून डोंगरातून एक झरा वाहतो, त्याच झऱ्याचं पाणी या गोमुखातून वाहत असते. त्या झऱ्याला म्हणजेच डोंगराचेच पाणी झऱ्याला येते, पण ते 12ही महिने वाहत असते. देवाचे दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या परतीच्या मार्गास निघालो. मॅडम मला वाटतं का आता मच्छी पकडणार आहे की काय करणार आहे माहिती नाही. असे शांत चित्तेने बसलेत. खाली जायचा प्रयत्न करू नको, ते पाणी बाहेर येईल. माझे फोटो व्हिडिओ नीट काढत नाही. मी बरोबर काढतोय. कोणते टेक्निक वापरते, कोणत्या चायना आयटमची टेक्निक आणते काय माहिती नाही. मी तुला सांगते तसे तू काढतच नाही. मंदिरात जाताना पायऱ्या चढून आम्ही दोघंही खरंच खूप थकलो होतो, म्हणून थोडासा विसावा म्हणून आणि आमच्या शरीराला थोडीशी एनर्जी म्हणून तिथे बसून मी लिंबू सरबत पियाली. त्या ताईंकडे लिंबू सरबत आणि कोकम सरबत दोन्ही अवेलेबल होतं. मला लिंबू सरबत प्यावंसं वाटलं, त्यामुळे मी लिंबू सरबत ऑर्डर केलं आणि त्या लिंबू सरबताचा आस्वाद तिथे बसून 10 मिनटं तरी घेतला. आणि आता जसं की आम्ही त्या काकांना प्रॉमिस करून गेलो की आम्ही त्यांच्याकडून किमान 2 तरी मोदक खाऊन जाऊ, तर आम्ही पुढे जाऊन त्या काकांकडे थांबलो मोदक खायला.
बोल. कसा हा काय 25 ला आहे. रात्री 1:30 वाजता 2 पार्सल घ्या, 2 खायला घ्या. काका आम्हाला 4 द्या, 2 पार्सल. पप्पा बसा तिथे. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या काकाने मस्त गरम गरम असे मोदक माझ्या हातात आणून दिले आणि मोदक खरंच बघूनच खूप सुंदर वाटत होते आणि त्या काकींनी खरंच खूप छान मोदक असे बनवले होते, जे आम्ही तिथेच 2 खाल्ले आणि 2 आम्ही पार्सल घेऊन गेलो. हो, हा प्रेमळ आणि गोड आवाज तुम्ही ऐकलाच असाल. खरं तर ही गोष्ट खरीच आहे की कोकणची माणसं खरंच साधीभोळी आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. तर मग मंडळी, तुम्हीच सांगा, अशा सुंदर ठिकाणी आल्यावर कोण नाही अशा निसर्गरम्य वातावरणाच्या प्रेमात पडणार. मी तर प्रेमात पडलेच. मग तुम्ही कधी येताय या वातावरणाच्या प्रेमात पडायला? व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन व्लॉग सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.